तर पोलीस आणि तहसीलदारांकडून सध्या या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आता ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। सांगितली ही दृश्य आपण पाहतोय। आष्टात पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हा स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या। अचानक 2000 मतं वाढलेली आहेत, मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि यासाठी हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। आष्टा नगर परिषद मधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या रूम बाहेर स्ट्रॉंग रूम बाहेर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सध्या मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आपण पाहतोय। प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारी आणि सकाळी जी ऑनलाईन आकडेवारी जाहीर आणि त्याच्यातनंही घोटाळे करायचे हे काय बरोबर नाही। सर, काल बऱ्याच ठिकाणी लक्ष्मी दर्शन पण पाहायला मिळालं, ईव्हीएम देखील फोडण्यात आलेले आहेत। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा बघायला मिळाली की जिथे उघडपणाने पैसे वाटण्यात आले, उघडपणाने पैसे वाटणाऱ्यांना पाठिंबा देण्यात आला, सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून बसलेली दिसली। असं असेल तर लोकशाही टिकणारच नाही, संपली लोकशाही। महायुतीमध्येच काल बिघाडी पाहायला मिळालेली आहे, भोगावले असतील सुनील ते काय ते त्यांचं चालूच आहे, लुटूपुटूची लढाई आहे ती, त्याला काय अर्थ नसतो। खालच्या काय तारीखला निकाल लागणार, आज 20-21 तारखेला निकाल लागणार आहे त्याच्याबद्दल नाही 20-21ला निकाल लागणार आहे म्हणजे आता ती कोर्टाने निर्णय दिला आहे, पण मुळात हा सगळा घोटाळा जो काही निवडणूक आयोगाने केला आहे, निवडणूक आयोग हे म्हणजे हे कुठल्या पद्धतीने काम करते मला काय समजत नाही। 1 जुलै ही अंतिम डेट आहे तुमची, त्यांनी मतदार यादीची। 1 जुलै नंतर जानेवारी पर्यंत म्हणजे जवळजवळ 8 महिने होतात। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 7 महिन्यांनी मतदान होणार आहे। आता ह्यामध्ये 18 वर्षाच्या वयोगटातील जी काही पोरं आली, जी ऑगस्टमध्ये 18ची झाली किंवा 19मध्ये सप्टेंबरमध्ये 18ची झाली, त्यांना मतदानाचा अधिकारच नाही। 18 वर्ष वय झालं की त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, हा त्याचा संविधानिक अधिकार आहे। ही कुठली पद्धत आहे? 1 जुलैला आम्ही मतदार याद्या बंद करून टाकल्या। अरे पण मग जे काही हजार काही माणसं असतील ना जी 18 वर्षाची झाली आहेत, जुलैमध्ये होतील, जुलै 25ला झाली, ऑगस्ट 25ला झाली, ऑक्टोबर 25ला झाली, सप्टेंबर 25ला, डिसेंबर 25ला झाली, जानेवारी 25ला होतील। शेवटच्या दिवसापर्यंत 18 वर्षाच्या वयाच्या मतदाराची नोंद झालीच पाहिजे, संविधान म्हणतं। आणि ते निवडणूक आयोगाने ब्लॉक करून ठेवलंय की नाही, तुम्हाला मतदान करताच येणार नाही। पद्धतच चुकीची। बोलायला म्हणजे बोललं तर ऐकायलाच कोणी तयार नाही, कानात बोळे घालून बसले इलेक्शन कमिशन। मुलाने जे आहेत एका बोगस मतदाराला नागरिकांनी पकडलं होतं, तेव्हा त्याला पोलिसांनी देखील अडवलं, नागरिकांनी त्याला चोप दिला, परंतु संजय गायकवाड जे आमदार आहेत त्यांच्या मुलाने त्याला पळवून लावल्याचं धक्कादायक घटना एक समोर आली आहे। ते सगळीकडेच चालू, त्याच्यामध्ये काय मोठं आहे? जिंकण्याची पद्धत कुठली आहे हे अख्खा महाराष्ट्र बघतंय। लक्ष्मी दर्शन, सरकारी यंत्रणेचा वापर, ह्याच्यावर जर निवडणुका जिंकणार असतील तर लोकशाहीचं अस्तित्वच राहणार नाही। निवडणुका पुढे ढकलायला असं वाटतं का? एकीकडे निवडणूक आयोगाचा अजून जे मॅनेजमेंट होत नाहीये, याद्या नाहीये, प्रभागावरती आक्षेप आहेत आणि अशात निवडणुका घेण्याचा घाट घातला जातोय लवकरात लवकर। त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे वाद होत आहेत। सुप्रियाताईंनी पत्र देखील पाठवलेलं निवडणूक आयोगाच्या या काहीही पत्र भावना ह्याची किंमतच राहिलेली नाही निवडणूक आयोगाकडे। निवडणूक आयोग हे कठपुतलीसारखं वागतंय, त्यांना जे करायचं तेच करतायत। निवडणूक आयोगाने केलेलं जे वॉर्ड रचना आहे ही मुळातच बेकायदेशीर। त्यांना वॉर्ड रचना करण्याचा अधिकारच नव्हता, राज्य शासनालाही नव्हता, निवडणूक आयोगालाही नव्हता आणि ठाणे महानगरपालिकेलाही नव्हता। सर्वोच्च न्यायालयाने मे 2022 मध्ये, मार्च का मे मध्ये दिलेल्या निर्णयानुसार त्याच्या अगोदरचे जी वॉर्ड रचना आहे ती गृहीत धरून
तुम्ही पुढे चला आणि निवडणुका घ्या असं सांगितलेलं आहे. तो आदेश कुठेही न दर्शवता, तो आदेश कुठेही न दाखवता, तो निर्णयाची कुठलीही अंमलबजावणी न करता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देऊन त्यांनी ऑर्डर्स न केली. हे सर्वोच्च न्यायालयालाही बाजूला काढणारं निवडणूक आयोग आहे. त्यामुळे काय करणार तुम्ही? सर, मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महापालिकेला फटकार लगावलेली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत 18 लोकांचा निष्पाप बळी जो आहे तो घोडबंदरमध्ये प्रवास करताना गेलेला आहे. अनेक रस्ते आहेत ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पॅच मारण्यात आलेला आहे, त्यामुळे अनेक लोकांचा जीव देखील त्याच्यामुळे जातो. आणि घोडबंदर रस्ता ही म्हणजे मला माहित नाही लोकांना एवढं घोडबंदर बद्दल का हे आहे. पाणी नाही आहे रस्ते